वर्धापन दिन साजरा होतोय। या वर्धापन दिनानिमित्त हे कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय महेंद्र अप्पालाड, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली, उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय वैभव काका नायकवडी, माजी चेअरमन पद्मभूषण श्री नागनाथ अण्णा नायकवडी, हुतात्मा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वाळवे, माननीय सुदीप गर्दे साहेब, जिल्हा परिषद सांगली, स्टेजवरील प्रमुख, संस्थेचे चेअरमन बाबासाहेब मुलानी, व्हाईस चेअरमन बाळासाहेब शिंदे, उपस्थित गावातील व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, सभासद, हितचिंतक, ग्रामस्थ आणि सर्व गावातील संस्थांचे पदाधिकारी, सभासद, हितचिंतक, सभासद, आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिलात त्याबद्दल श्री विष्णू विकास सोसायटी पतसंस्था आणि महिला पतसंस्था यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या सोसायटीचा, विष्णू विकास सोसायटीचा उगम हा श्री विष्णू नागरी पतसंस्थेमार्फत झाला। विष्णू नागरी पतसंस्थेची स्थापना 14/10/1988 झाली असून जवळपास 37 वर्षे पूर्ण झाले। सभासद 400-450 असून भाग भांडवल निधी 2 कोटी 10 लाख आहे। ठेवी 12 कोटी आहेत, कर्जे 10 कोटी आहेत, खेळते भांडवल 15 कोटी 60 लाख असून वसुली 97.5% आहे। ऑडिट वर्ग सुरुवातीपासून अ वर्ग असून डिव्हिडंड 15% पाठीमागील वर्षी दिलेले आहे। श्री विष्णू पतसंस्थेच्या सभासदांच्या मागणीनुसार 1998 साली आपल्या संस्थेमार्फत एक खत सेंटर चालू करावं असं सभासदांची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार 1998 साली खत सेंटर चालू केलं, परंतु शासनाचे निर्बंध आल्यामुळं, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असल्यामुळं खत सेंटर चालवता येणार नाही असे निर्बंध आल्यामुळं सर्व संचालक सभासदांनी ठरवले की आपण ही चांगल्या प्रतीचं खत सभासदांना मिळावं यासाठी विकास सोसायटीची स्थापन करूया। त्यामुळे 2001 साली श्री विष्णू विकास सोसायटीची स्थापना झाली असून त्यासाठी माननीय स्वर्गीय डॉक्टर माननीय पतंगरावजी कदम साहेब यांचे सहकार्य चांगले लाभले असून या संस्थेसाठी उभारणीसाठी गावातील ज्येष्ठ नागरिक माननीय ज्ञानदेव जगू माने मामा, स्वर्गीय ज्ञानदेव बाळा जाधव महाराज, स्वर्गीय ईश्वर कृष्ण मांगलेकर बापू, स्वर्गीय भानदास पांडुरंग पाटोळे दादा व स्वर्गीय सदाशिव दत्तू जाधव काका यांचा मोठा मोलाचा वाटा आहे। विष्णू विकास सोसायटीची सभासद संख्या जवळपास 700 असून वसूल भाग भांडवल व निधी 74 लाख इतका आहे। बँक कर्ज 3 कोटी 7 लाख असून मेंबर कर्ज 4 कोटी 10 लाख इतका आहे। मेंबर कर्ज 2019 पर्यंत 7 ते 8 कोटीपर्यंत कर्ज होतं, परंतु 19 नंतर नैसर्गिक वातावरण बिघडल्यामुळे द्राक्ष बागांचं प्रमाण कमी झालं, त्यामुळं 2 ते 3 कोटीचे कर्जाचं प्रमाण कमी झालेलं आहे। संस्थेचं आत्ता 4 कोटी 10 लाख कर्ज आहे। गुंतवणूक 46 लाख असून उलाढाल 5.5 कोटीची आहे। नफा 9 लाख असून डिव्हिडंड दिला जातो। पाठीमागील वर्षी 9% डिव्हिडंड दिलेला आहे। वसुलीच्या बाबतीत बोलायचं झालं
तर 2001 ते 8 संस्था पातळीवर मेंबर पातळीवर 100% वसूल होता. परंतु 8-9 मध्ये शासनानं कर्जमाफीचं धोरण जाहीर केलं, तेव्हा शेतकऱ्यांनी कर्ज भरणा केला नाही. तेव्हापासून संस्था पातळीवरलं कर्ज 100% वसुली कमी झाली. मात्र 8-9 ते 25 पर्यंत बँक पातळीवर 100% कर्ज वसुली झालेले आणि चालू वर्षी तर कर्जमाफीच्या धोरणामुळे बरीच रक्कम थकीत राहिलेली आहे. वास्तविक पाहता थकीत कर्जदाराप्रमाणे रेग्युलर कर्जदारांना सुद्धा जेवढं थकीत कर्जदारांना आपण कर्जमाफी देतो तेवढंच रेग्युलर कर्जदारांना जर तुम्ही अनुदान दिलं तर संस्था टिकतील असं माझं मत आहे. त्याच्यावर तुमचं काय असं ते बघा. कारण रेग्युलर जर असं थकीत लोकांनाच कर्जमाफी करत गेलं तर प्रत्येक वर्षी थकबाकी वाढत जाणार आणि संस्थासुद्धा डबघायला आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे रेग्युलर लोकांनासुद्धा त्या प्रमाणात कर्जमाफी धोरण घेणं शासनाला भाग आहे असं मला वाटतं. सध्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सरकारने कृषी संस्थांच्या डिजिटलायझेशनचे धोरण स्वीकारले असून जवळपास 65,000हून अधिक संस्थांमध्ये संगणकीकरण केलेले असून 61,000हून अधिक संस्था या राष्ट्रीय ERP प्रणालीशी जोडल्या गेलेल्या आहेत. आमच्या संस्थेचा 25 वर्षामध्ये चांगला विकास झालेला असून आम्ही पाठीमागल्या वर्षी 9% डिव्हिडंड दिलेला आहे. आमची तिसरी संस्था लक्ष्मी विष्णू महिला पतसंस्था 2006 साली स्थापन झालेली असून त्याचे भागभांडवल 16 लाख आहे. ठेवी 1,20,00,000 असून कर्जे 90 लाख आहेत. डिव्हिडंड आम्ही 8% देतो. अशा रीतीनं आमच्या सर्व संस्था विष्णू उद्योग समूह चांगल्या रीतीने चाललेला असून आपण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल परत एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि माझं मी भाषण संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमाचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे.